अजून 2-3 चांगले गोलंदाज आहेत, पण मॅचच्या सिच्युएशननुसार आम्ही त्यांना न्यूट्रलाइज करू. नक्कीच या आयोजनाबद्दल दोन शब्द. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. तर चला पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे वळूया. एकंदरीत 36 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय. गोलंदाज येतोय राकेश हडल, तर सलामीची जोडी आपण पाहतोय राजाराम आणि भरत ही जोडी या ठिकाणी सज्ज होते. पहिला चेंडू फेस करेल राजाराम. यावेळेस कव्हर रिझनच्या केली गेले, तर 2 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्या जातात. खातं राजाराम याचं. तर दुपारच्या सत्रामध्ये आपण वाटचाल करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर तर थोडासा दूरवर राहतो. तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी आहे आणि ती स्वीकारली देखील गेले. तर दुहेरी धावसंख्येने 4 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतो. पहिले षटक गोलंदाज राकेश हडल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. एक नाण्याची बाजू बघितली, एक नाण्याच्या बाजूने 35 धावा लावल्या गेल्या आहेत. दुसरी नाण्याची बाजू या ठिकाणी पडताळली जाते, तर या नाण्याच्या बाजूने 2 चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज राकेश आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाही. फलंदाज बाद होतोय राजाराम. याला आता मात्र या ठिकाणी जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय राजेश. मात्र नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागेल भरत. तर मात्र स्ट्राईक एंडला येतोय डावखुरा फलंदाज. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची दमछाक उडली जाते, कारण लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूने राजेश तर एका बाजूने भरत. सलामी आलेला भरत. 4 धावा लागल्या गेल्या आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. पहिला पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा लागल्या गेल्या आहेत. 4 धावा लागल्या गेल्या आहेत. यावेळेस स्टोकला चेक केलं गेलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 2 तैनात आहेत. एक धाव एकापेक्षा जास्त भेटू शकत नाही, तर एकेरी धावीने धावफलकावर 5 धावा लागल्या जात आहेत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 183 देशांमध्ये पोहोचवली जाते. नक्कीच धन्यवाद मानावे लागतील योगेशजी म्हात्रे साहेब यांचे. यावेळेस पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. निश्चितच जर चेंडूला कलेक्ट केला असता आणि एसटीआयनं लावलं तर निश्चितच फलंदाज बाद झाला असता. मात्र या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होते. एकेरी धावीने पुन्हा एकदा धावफलकावर धावा लागल्या जात आहेत 6. तर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय भरत. जवळजवळ 5 चेंडू या षटकामध्ये टाकून झालेत. यावेळेस आता मात्र हवाई सफर केला गेला.
चला काही करा प्लीज. धन्यवाद डीजे बेलवडी संघ. जरा प्लीज, कारण वेळ थोडीशी कमी आहे आपल्याकडे. आम्हाला आज आणखीन एक्स्ट्रा सामने देखील खेळवायचे आहेत, कारण अंतिम दिवस या स्पर्धेचा. पाहता आपण जी धावा 12 पाहिजे होते, षटकाची गती होती ती या ठिकाणी आली गेले या काश्मीर संघासाठी. आई धारावी काश्मीर संघ आपण पाहतोय. तर एका बाजूने आपण पाहतोय तले आई स्पोर्ट बेलवडी पाडा चेना हा संघ आपण पाहतोय. या ठिकाणी निश्चितच अनुभवी गोलंदाज विजय सपटे. अनुभव हा बेस्ट टीचर असतो असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव आपण पाहतो या ठिकाणी. अनुभवी गोलंदाज येतो. निश्चित मी आठवण करून देतो लक्ष्मण कदम, त्यानंतर गणेश निमले हे देखील जवळजवळ सर्कल मध्ये तुम्हाला 2 क्षेत्ररक्षण लावावं लागतील. तर स्ट्राईक एंडवर राजेश सज्ज होतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले गेले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे आणि ती स्वीकारली देखील गेले. तर 2 धावेनी आता मात्र धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 14 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. तर षटकातील दुसरा चेंडू येईल. पुन्हा एकदा सज्ज होईल राजेश टू विजय. उलटा चेंडू यावेळेस बंदुकीच्या गोलीप्रमाणे चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे जाते. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार, चौकार. बाबू लग्न फिरायला, लग्नात गेल्यावर मला कोंबडी चोरायला, बाबांचा शिकला नाही शाला. धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. एकंदरीत आपण पाहतोय षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात देखील आहे. हो, एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी धावीने आता मात्र धावफलकावर धावा आपण पाहतोय. 19 धावा लागल्या जातात. वारंवार या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला बेलवडी संघाकडून. तर षटकातील पुढचा चेंडू येतोय. टोकुरा फलंदाज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मोहात फलंदाजाला पाडलं गेलं आणि थोडासा शरीरापासून दूर ठेवलं गेले चेंडू. त्याच्यामुळे या ठिकाणी आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होते. तर धावफलकावर एकंदरीत नजर टाकायची झाली तर 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस एष्टी रक्षक चुकी करतोय आणि एक एक्स्ट्रा धाव देखील खर्च केली जाते. वाईटचा देखील इशारा पंचांकडून आला गेला. त्यामुळे 2 धावा धावफलकावर येतात. दुहेरी धावसंख्येने आता मात्र 21 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हवाई सफर केला गेलाय. चेंडू जातो पार्क 6 धावांसाठी और एक ब्रँडेड फटका षटकाराकरिता. धावफलक जाऊन पोहोचते 27-27. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर 27 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. पुढील चेंडू सज्ज होते खेळण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला आसमान दाखवलं गेले. मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही नादात
धन्यवाद डीजे. तर 6 चेंडू आणि विजयाकरिता फक्त 3 धावेची गरज. कालचा सामना मित्रांनो प्रेक्षकांनो तुम्हाला आठवत असेल काय सामना झालेला. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज असताना त्या ठिकाणी गोलंदाज होता सुनील सदानंद. काय गोलंदाजी केली, क्लास दाखवला आपला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त केलं गेलं त्या ठिकाणी. आणि त्याच्या जोरावर या ठिकाणी आरबी नगर कुहे संघ कालच्या दिवसामध्ये पुढे आलेला आहे. पहिल्या दिवशीमध्ये पुढे आलेला संघ जिवला ग्रुप घोटगाव, तर दुसऱ्या दिवसामध्ये पुढे आलेला संघ पण पाहतोय 3 धावेची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा. तर भरत सज्ज होते पुन्हा एकदा. तर या राजेश चुकी केली जात नाही, आता मात्र या ठिकाणी भरत याला मागे परतवलं जातंय. कमॉन डिझाईन. धन्यवाद डीजे. तर राजेश पांगेर आपण पाहतो षटकाराच्या हॅट्रिक वर षटकारची हॅट्रिक पेश केली जाईल का, की जर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलेले चेतन भोपी 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा त्या ठिकाणी विक्रम केला गेलेला चेतन भोपी याने. तर त्या दिवसामध्ये स्वराज अंधेरने देखील 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा देखील विक्रम केला गेलेला या मैदानावर. तर आजचा दिवस या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम दिवस या स्पर्धेचा. अंतिम दिवसामध्ये या स्पर्धा वाटचाल करताना तर 1 धावेची गरज आता मात्र विजयाकरिता. 4 चेंडू आणि 1 धाव. कुठेतरी हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय पारड जड होतोय काश्मीरा संघाचा. हलक्या हाताने खेळून काढली गेले 1 धाव. काल जरी असं केलं असतं गावदेवी कुहे संघांतर विजय झाला असता, मात्र या ठिकाणी पराजित अंतिम सामन्यामध्ये गावदेवी 11 कुहे संघ पराजित झालेला. काय सामना झालेला, जबरदस्त रंगतदार सामने कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलेले. तर पुढील आपण सामना पाहणार आहोत राजेश पांगेरा यांनी या ठिकाणी एवढं आपला मॅन ऑफ द मॅचचा मेडल घेऊन जायचं. राजेश पांगेरा. तर राजेश याने या ठिकाणी लगेच येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा मेडल घेऊन जायचं. जबरदस्त फलंदाजी केली गेली, आपल्या फलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी विजय करून दिलं. हाडलक बेलवडी संघ आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एवढ्या लांबून सहभागी झाला, तर तुमचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय बेलवडी संघ. तर 22 धावा कुठून काढल्या गेल्या राजेश याने. आमचे स्कोरर दर्शवितात की राजेश याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचने गौरवलं जाईल. तर या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली गेले. चेडोवा स्पोर्ट जांभूळपाडा संघ आपण पाहतोय काही कारणास्तव हा सामना थोडासा उशिराने खेळवला जातोय. तर बघा दोन्ही संघांनी लक्षात असू द्या, जो संघ विजय होईल त्याला लगेच पहिला सामना देखील खेळायचा आहे. समोर संघ विजय झालेला आहे. आदिनाथ स्पोर्ट माजिवडा हा संघ पुढे आलेला आहे पहिल्या इनिंग मध्ये. तर या ठिकाणी पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो रमेश जाधव आणि प्रदीप मडवी यांचे शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील मी शिवसाई चषकामध्ये त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रदीप मडवी आणि ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांचं या ठिकाणी आगमन शुभ आगमन झालंय. लता स्फोट कांबे क्षेत्ररक्षण. चेडवा स्फोट जांभूळपाडा संघ आपण पाहतोय फलंदाजी स्वीकारली गेले. नाणेफेक जिंकून एक शेवटची मॅच आपण पाहणार होता पहिल्या इनिंगची. हा सामना दुसरा होता, मात्र काही कारणास्तव हा सामना शेवटला खेळवला गेलाय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, पंचाने देखील मैदानामध्ये उतरायचंय.
तर प्रदीप मुकणे पहिलं षटक हाताळण्याकरिता, तर विशाल गोट आणि विराज वरटा ही जोडी आपण पाहतो स्ट्राईक एंडवर. विशाल विराज, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विशाल गोड याला. ही जोडी आपण पाहतोय साडू या टोपण नावाने देखील ओळखलं जाते विशालला. तोच विशाल निश्चितच मोठी फटकेबाजी त्याच्याकडून पाहायला मिळेलं. एक जबरदस्त फलंदाज, अनेक विक्रम देखील या विशाल याच्या नावावर आहे. तर विराज हा देखील एक मोठा फलंदाज आहे. यांच्या इर्दगिर्द टीम आपण पाहतोय चांगलं प्रदर्शन करताना. या ठिकाणी चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघ. पहिला चेंडू हाताला जाईल. गोलंदाज प्रदीप मुकणे याच्या माध्यमातून पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. या ठिकाणी सामन्याला सुरुवात आमचे पंच दर्शवितात. चांगली पंचगिरी या 3-4 दिवसामध्ये आपण पाहतोय सुरेख पंचगिरी केली गेले. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हनुमान भुरे साहेब या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील मी शिवसाई चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय. या सामन्याकडे वळूया. यावेळेचा पहिला चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. विराट मात्र चंबूमध्ये परतावं लागेल. येस डीजे. तर नवीन फलंदाज विकास. फुलटॉस चेंडू. यावेळेस चेंडूला फक्त क्लास होता विशाल याचा. विशाल 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने एकंदरीत धावा आपण पाहतोय धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 2 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज प्रदीप मुकणे. लताई स्पोर्ट कांबे आपण पाहतोय की हर्षद दादा धोदडे यांचा हा संघ आपण पाहतोय. चांगली बांधणी केली गेली हर्षद दादा यांनी. यावेळेस नक्कीच नो बॉल आणि चेंडू जातो रेषा पार. षटकार. फ्री हिटचा इशारा देखील येतोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी क्लास दाखवला जातो. मोठे क्षमते फटके मारण्याची क्षमता असलेला हा फलंदाज आपण पाहतोय. जबरदस्त फॉर्म मध्ये. निश्चितच एकंदरीत धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 9 धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. विशाल गुण. फुलटॉस चेंडू. यावेळेस क्लास दाखवला जातोय. व्हाट अ शॉट. ये लगा और कच्चा पार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी विशाल गुण याचा क्लास आपण पाहतोय की जबरदस्त फलंदाजी, मोठी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला भेटते. विशाल गोड याच्या माध्यमातून एकंदरीत धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. तर या ठिकाणी थोडीशी खराब गोलंदाजी आपण पाहतोय प्रदीप मुकणे याच्याकडून.
तर निश्चितच चांगली फलंदाजी विशाल गोण्याच्याकडून. यावेळेस आता मध्ये चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी विशाल याला आता मात्र तंबूमध्ये परतावं लागेल. दुसरी विकेट या ठिकाणी टिपली जाते या षटकामध्ये. कमॉन डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये नवनाथ कोण हा गेलाय. एका डावखुरा फलंदाज पुढच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी KPL चं आयोजन देखील केलं गेलंय. कुवे प्रीमियर लीग असणार आहे. 2 दिवस पुढचं शनिवार आणि रविवार या दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. तर या ठिकाणी आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करावा लागतोय, कारण एक डावखुरा फलंदाज ठिकाणी येतोय नवनाथ गोंड. षटकातील 5वा चेंडू येईल, सज्ज होईल नवनाथ. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. या षटकामध्ये सलामीची जोडी या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला घालवले. तर या ठिकाणी सुंदर आणखीन एक झेल नवनाथ याला देखील तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. कमॉन डीजे. या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 3 विकेट टिपल्या गेल्यात. म्हणजे सलामीला आलेली तिकडी जर पाहायचं झालं तिकडी या ठिकाणी प्रथमनाथ यश आलेला आहे. लता स्फोट कांबी संघाला चांगली गोलंदाजी होते, मात्र जे पहिले 2-3 चेंडू वगळता या ठिकाणी निश्चितच कमबॅक केलं असं म्हणावं लागेल या ठिकाणी प्रदीप मुकणे याने. तर षटकातील अंतिम चेंडू हाताळला जातोय प्रदीप याच्याकडून. विकास सज्ज होतोय. उलट चेंडू यावेळेस क्लास दाखवला गेलाय. विकासने चेंडूला धाडल्या गेलंय सीमा रेषा पार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर तब्बल 17
17 धावा आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये लावल्या गेल्या आहेत. मात्र 3 विकेट देखील म्हणजे एका बाजूने धावा देखील खर्च केल्या गेल्यात आणि एका बाजूने विकेट देखील घेतल्या गेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये असंच म्हणावं लागेल. सुरण नवीन गोलंदाज येतोय. सुरण मिरका वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता सज्ज होते सुरण मिरका. तर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय गुरुनाथ वरठा. यावेळेस दिशा भरकटली गेले गोलंदाजाची असंच म्हणावं लागेल. टप्प्याची पाहणी करतात आमचे पंच. चांगली पंचगिरी आपण पाहतोय या 3-4 दिवसामध्ये पाहायला भेटते पंचांकडून. वाईटचा इशारा येतोय आमचे पंच रवींद्र यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. आज स्पर्धेचा आपण पाहतोय जवळजवळ 4था दिवस मेगा फिनालेचा सामना देखील आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. याचा पुढील चेंडू सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू यावेळेस बॅटची थोडीशी कळते त्या ठिकाणी थोडस गचाळ क्षेत्ररक्षण देखील पाहतोय. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या गेल्या आहेत. तर एकंदरीत 20 धावा धप्पल काढू लागल्या गेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर षटकातील पुढचा चेंडू सज्ज होईल. पुन्हा एकदा फलंदाज गुरुनाथ. तर यावेळेस हलक्या हाताने या ठिकाणी खेळून काढले गेले. मात्र 2 धावा घेण्याची संधी होती आणि ही संधी देखील या ठिकाणी पूर्ण केली गेली 2 फलंदाजाच्या माध्यमातून. तर दुहेरी धावसंख्येने एकंदरीत 22 धावा दाखल काढू लागल्या जात आहेत. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय प्रगती पथावर गोलंदाज सुरण मिरका. षटकातील पुढचा चेंडू येईल. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू हाताळले गेले आणि जवळजवळ 5 धावा खर्च केल्या गेल्या. पहिला चेंडू वाईट होता त्यानंतर 2 चेंडू हाताळले गेले त्यामध्ये 2-2 धावा प्रति चेंडूवर खर्च केल्या गेल्या आहेत. यावेळेस चेंडूला पंच केल्या गेल्या. या मिडॉपला 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर दुहेरी धावसंख्येने आता एकच धाव येते. एकेरी धावेने फलकावर धावा 23 धावांची गती आपण पाहतोय थोडीशी मंदावली गेली या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सुरण मिरका याच्याकडून पाहायला भेटते. तर अजय डवला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं. अजय डवला तर एक धाव येते. षटकातील पुढील चेंडू येतोय. सज्ज होते फलंदाज गुरुनाथ. यावेळेस बघा टप्पा पडल्यानंतर थोडीशी अनपेक्षितपणे चेंडू बाउन्स होते आणि बाकीचं काम करतो एसटी रक्षक. तर आणखीन एका चांगली चेंडूची सांगता होते पंचांच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी अचूक लेनवर या ठिकाणी गोलंदाजी हाताळली जाते. षटकातील पुढील चेंडू येतोय. यावेळेस बॅटची कडा लागते या ठिकाणी. गुरुनाथ वरठा याला देखील जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. यासाठीच आहे.
धन्यवाद डीजे. तर योगेश वाघे आपण पाहतोय नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि संघिक अंतिम षटक हाताळण्याकरता योगेश वाघे येतोय. तर नवीन फलंदाज शिवनाथ. षटकातील पुढील चेंडू यावेळेस नक्कीच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. खूप ऑप्शनच्या बाहेर असल्यामुळे शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जास्त दूर ठेवलं गेलेलं चेंडू, त्यामुळे पंचांचा इशारा येतो वाईटचा. तर एकेरी धावीने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 25 धावा निश्चितच दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी लगाम लावली गेली धावसंख्येला. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आता मात्र चेंडूला पंच केलं गेलंय. या ठिकाणी या डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावेपर्यंत या ठिकाणी 2 धावा घेण्याची संधी होती आणि ती पूर्ण या ठिकाणी केली गेली. दोनच्या साह्याने आता मात्र धावफलक थोडस पुढे सरसावते. 27 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अंतिम षटक हाताळलं जाते. गोलंदाज योगेश वाघे. लताई स्पोर्ट कांबी संघ तर एका बाजूने आपण पाहतो चेडोबा स्पोर्ट जांभूळपाडा संघ. योगेशाच्या षटकातील दुसरा चेंडू येतोय. विकास सज्ज होतोय. फुलटो चेंडू होता या ठिकाणी निश्चितच चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत का? निश्चितच पंच पाहणी करते. प्लीज पंचांना कुठलाही कॉल करू नये. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहे. 2 धावेनी धावफलकावर धावा पाहतोय. 29 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. षटकातील पुढचा चेंडू अंतिम षटक हाताळलं जाते. योगेश यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सक्सेस होतो. या ठिकाणी सीमारेषेच्या लगत आउटफील्ड खराब असल्याने या ठिकाणी चेंडू अडला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेस होतोय. 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. तिहेरी धावसंख्येने एकंदरीत धावा पाहतोय धावफलकावर 32 धावा लागल्या गेल्या आहेत. तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर येतोय शिवनाथ गोंड. धावसंख्या एकंदरीत 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. तर 3 चेंडूचा खेळ शेष या षटकामध्ये. यावेळेस नक्कीच रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी अनसक्सेस होते. शिवनाथ चेंडू फरार होते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय धावफलकावर लागले गेले. 32 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस कार्पेट पद्धतीने मिड विकेट 17 मध्ये चेंडूला खेळलं गेलं. 1 धाव कंप्लीट होते. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तिसरी धाव घेण्याची संधी देखील येते आणि तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. तिहेरी धावसंख्येने एकंदरीत 35 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ शेष या षटकामध्ये. अंतिम चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल. गोलंदाज योगेश याच्याकडून 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू येतोय. पस्तीस धावा बरोबर आहेत. तर षटकातील पुढील चेंडू येतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावेपर्यंत या ठिकाणी चेंडू सीमा रेषेकडे जातोय. सीमा रेषा पार चौकार. 39 धावा 40 धावांचा वन असेल. यस डीजे.
थँक्यू धन्यवाद डीजे. यापुढे होणारा सामना आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बघणार आहोत. विजय संघ विरुद्ध आई सोनिका माता रावतेचा पाडा ए संघ. या दोन संघादरम्यान आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बघणार आहोत. विजय संघ वर्चस्व आई सोनिका माता रावतेचा पाडा ए संघ. त्यापुढील होणारा संघ डीजेबी स्फोट जाधवपाडा वर्चस्व आई धाराई कासिमिरा. चला सलामीवीर पाठवायचे आहेत लगेच. आज याच्यामध्ये थोडीशी चुकीची दुरुस्ती केली जाते. पहिला सामना होणार आहे आदिनाथ स्फोट माजिवडा वर्चस्व विजय संघ. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असा होणार आहे आदिनाथ स्फोट वर्चस्व विजय संघ. या दोन संघामध्ये सामना रंगणार आहे. त्यापुढील होणारा सामना आई सोनिका माता रावतेचा पाडा वर्चस्व डीजेबी जाधव पाडा. आणि त्यानंतर होणारा सामना आई धाराई काश्मीरा वर्चस्व साई श्रद्धा पाचरुखा. असा आपण दुसऱ्या फेरीतील 3 सामने बघणार आहोत. यापुढील आजच्या स्पर्धेचा बघितला गेला तर आजचा शेवटचा दिवस अंतिम दिवस. आज एकूण 12 संघ याच्यामध्ये खेळले गेले. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळते. शिवसाई स्पोर्ट आयोजित शिवसाई चषक 2022चा महासंग्राम आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट बघत आहोत. तसेच मान्यवरांना विनंती आहे की कुहे गावातील ग्रामस्थ कुठे आजूबाजूला बसले असतील तर त्यांनी प्लीज स्टेजवर यायचे असे आयोजकांकडून सूचित करण्यात आले. तसेच चढोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघाकडून त्यांचे पाठीराखे त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. समोरच्या मंडपात आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे अशा आयोजका वतीनं त्यांना आमंत्रित करतायत. दरम्यान सामन्याला सुरुवात करायचे पंच आपल्याकडे आज दरम्यान सामन्याला सुरुवात होते. आणि आता मात्र पहिलाच चेंडू एक शरेवर आदरून टाकलेला चेंडू लेग पाहिजे सुवर्ण धाव 1 ने वाढते धावसंख्या 1. गोलंदाजी मार्कवर रोशन चोडोबा स्फोट जांभूलपाडा संघाकडून उत्कृष्ट एक युवा गोलंदाज. पॉवर प्लेचे षटक 3 षटकामध्ये आई स्वर्गवास लताई स्फोट कांबे संघाला 18 चेंडूंनी विजयासाठी 40 धावांचं आव्हान असणार आहे. बघूया कुठला संघ या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. एक गोलंदाज आपण बघतोय चोडोबा स्पोर्ट संघाकडून रोशन. दरम्यान जरा सामन्याला सुरुवात आणि पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी म्हणावी लागते की युवा गोलंदाज. बघितले गेले तरी मूर्ती लहान पण कीर्ती महाग असंच म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू टाकून गेलेले आहेत मात्र धाव खर्च केल्या गेल्या 1 बिनबाद 1. कुठेतरी रोखून ठेवलं गेलं स्वर्गवास लताई स्फोट कांबे संघाला. मात्र त्या संघामध्ये अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. मात्र त्या संघाला सुद्धा कमी लेखू चालणार नाही. पुढचा गोल चेंडू आता मात्र पुन्हा एकदा आणि कुठलीही चुकी नाही. एक मोठा फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा बसतोय कांबे संघाला.
चंद्रकांत यांच्या रूपानं. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला ना बस राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला ना बस होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा. धन्यवाद डीजे. एकच वादा राजू दादा एक मधुर गीत आपण ऐकलं गेलं. आता मात्र कांबे संघाला मोठा हादरा बसला चंद्रकांतच्या रूपाने. मात्र आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात सूरज. अजूनपर्यंत मैदानामध्ये सलामीवीर राकेश आणि सूरज. मात्र सलामीवीर चंद्रकांत यांना कुठलीही कामगिरी बजाव दिली गेली नाही. गोलंदाज रोशन याने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावा खर्च केल्या गेल्या आहेत. एक बाद एक सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवर प्लेचे षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी म्हणावी लागेल. दरम्यान विजयासाठी 40 धावांचं आव्हान असणार आहे समोरच्या संघाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज खाली येतो. सॉरी क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा धावबाद सॉरी झेलबाद. बॅक टू बॅक 2 मोठे हादरे बसले गेले. सुरोगास लताई कांबे संघाला. मात्र आता पूर्ण जबाबदारी असणार आहे राजेश या फलंदाजावर. आता मात्र सोजन बघितले गेले तर सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. रोशन याच्या एक युवा गोलंदाज एक उभारता तारा बघत आहोत आपण. विजयासाठी 18 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान कांबे संघाला. दरम्यान पुढचा चेंडूचा सामना करतोय आता मात्र सलामी वीर राजेश. अजूनपर्यंत भरपूर धावा जमवायच्या आहेत. सलामी वीर राजेश. आणि आता मात्र कमी उचलीचा चेंडू निर्धाव चेंडू बघितले गेले तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावा खर्च गेल्या आहेत. 2 बाद 1. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी रोखून ठेवलं गेलं कांबे संघाला रोशन या गोलंदाजाने. आणि आता मात्र थोडासा एक अतिरिक्त धाव पंचाचा अतिरिक्तचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. 2 बाद 2. मात्र पहिले षटक पॉवर प्लेचे षटक कुठेतरी रोखून ठेवलं गेलं कांबे संघाला जांभूलपाडा चढबावस्फोट जांभूलपाडा संघाने. आता मात्र पुन्हा एकदा एक उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पुन्हा एकदा पंचांचा अतिरिक्त इशारा येतोय. धावसंख्या 2 बाद 3. आता मात्र बिग हिट षटकार. धावसंख्या 6 कमॉन डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 ने वाढते आणि जाऊन पोहोचते 9 या अंकेवर. धन्यवाद डीजे. पंचांनी जरा घाई करायचे आहे. आज आपल्याला एक मेगा फायनलचा दिवस आहे. आज बघितले गेलं तर आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघूया. चढबस्फोट जांभूलपाडा संघाकडून
चला पंचांनी सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवर आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. 15.50च्या सरासरीनं धावा जमाच्या येत्या 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. गोलंदाजी मार्कवर विराज. आणि आता मात्र कमी उचलीचा चेंडू, निर्धाव चेंडू, एक फसवा चेंडू म्हणावे लागेल. स्लो चेंडू मात्र निर्धाव. धाव संख्या स्थिर, कुठलीही धाव नाही. 2 बाद 9. दरम्यान पुढला चेंडू विराज टू सोजन. आणि पुन्हा एकदा कमी उचल्याचे चेंडू, मात्र 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि 2 धावा सहज गतीने पूर्ण होत्या तोपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या अंकेवर. अजूनपर्यंत विजयासाठी 10 चेंडू आणि 29 धावा. पुढला चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा शरीरावर आदरला गेला चेंडू. 1 धाव पूर्ण. आता मात्र पुन्हा एकदा एक संत गतीचा क्रिकेट म्हणावे लागेल, मात्र मोठे फटके मारावे लागतील. आपला संघ विजयाच्या दिशेने नेण्याच्या प्रयत्नात असेल. राजेश सलामीवर अजूनपर्यंत मैदानामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते 12 या अंकेवर. आता मात्र उर्वरित 9 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण बघत आहोत. काही कारणास्तव दुसरा सामना शेवटला खेळवला गेला, तोच तो आपण बघत आहोत ऍक्शन मध्ये. आणि आता मात्र एक सुरेख फील्ड बघायला मिळते आपल्याला नवनाथ यांच्याकडून. आणि तेवढंच चांगलं, मात्र थोडस यष्टीरेषक. आता मात्र 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धाव संख्येने धावसंख्या पोहोचते 14 या अंकेवर. अजूनपर्यंत विजयासाठी उर्वरित 8 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा. 8-26 असं समीकरण येऊन ठेपलं गेलं. आणि आता मात्र ब्लॉकल मधला चेंडू, 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि चांगली सतरक्षण बघायला मिळते. आणि एक धावचित गडी बाद होतं. सोजन याच्या रूपानं एक मोठा हादरा बसतोय. मात्र कांबे संघाला 3रा हादरा बसतोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. मात्र आता सोजन यांची एक धावचीच्या रूपानं सोजन बाद झाला. आता मात्र प्रदीप आहेत. सलामीवीर राजेश अजूनपर्यंत मैदानापर्यंत. जोपर्यंत राजेश आहे तोपर्यंत एक सर्वस्व जबाबदारी कांबे संघाची स्वतः राजेश या फलंदाजावर असणार आहे. उर्वरित 7 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. अजूनपर्यंत 7 चेंडू आणि 25 धावा. एक सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल विराज यांची आतापर्यंत. आणि आता मात्र आणि ओ हो सुपर, आजच्या दिवशीचा एकदम सुपर झेल म्हणावी लागेल. निश्चितच आपण एक मोठा हादरा, जबरदस्त हादरा. आणि राजेशांना विश्वास बसत नाही की झेल घेतला गेला की काय. मात्र एक सुरेख झेल टिपला गेला. शिवनाथ या सोमनाथ एक सुरेख झेल बघायला मिळाला गेला. एका हाताने झेल टिपला गेला. मात्र नक्कीच 6 धावा वाचवल्या गेल्या आणि एक मोठा गडी बाद करण्यात यशस्वी ठरला गेला चेडोबास्फोट जांभूळपाडा संघ. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा.
एका हाताने झेल टिपला गेला. एक उत्कृष्ट आजच्या दिवशीचा उत्कृष्ट झेल टिपला गेला असणार आहे. याची नोंद कुठेतरी घेतली जाणार आहे. उत्कृष्ट झेल म्हणून सोमनाथ या क्षेत्रकर्षाची सुद्धा नोंद घेतली जाणार आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. आजच्या पहिल्या फेरीतील अंतिम सामना शेवटचे षटक असणार आहे. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवर आहे विशाल. मात्र जयेश आणि प्रदीप मात्र मोठे फटके मारावे लागतील. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. आणि आता मात्र फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेता नाही आला, परंतु मोठा गडे बाद पुन्हा एकदा. आता मात्र कुठेतरी बांधून ठेवलं गेलं. चडसबा स्फोट जांभूलपाडा संघाने स्वर्गवास लताई कांबे संघाला एक कुठेतरी चांगली धाव संख्या उभारली गेली. चडसबा स्फोट जांभूलपाडा संघाने मात्र त्याचा पाठलाग करताना कुठेतरी बॅकफूटवर आला गेला संघ. उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. पहिल्या चेंडूवर बघितला गेला तर झेलच्या रूपाने गडी बाद झाला विशाल. आणि आता मात्र शरीरावर आदळला गेला. पंचांच्याकडे दाद मागत होता, परंतु पंच तटस्थ. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकेवर. अजूनपर्यंत उर्वरित 4 चेंडू आणि 24 धावा. 4ही षटकार मारावेच लागतील. आपला संघ जर विजयी करायचा असेल तर 4 उर्वरित 4 चेंडू आणि 4 षटकार. अतिशय रंगतदार सामना बघायला मिळतो. आपण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना बघत आहोत. आपण सुरगवास लताई स्फोट कांबे वर्चस्व चढोबा स्फोट जांभूलपाडा या संघादरम्यान. आणि आता मात्र हलवार चेंडू निर्धाव चेंडू होते. मात्र धाव संख्या स्थिर 16. 4 बाद 16. पुढचा चेंडू आणि आता मात्र आर पार सीमा पार चौकार होतोय. बघितला गेला तर एक शानदार चौकार आपण बघितला गेला. रुपेश यांच्या अभ्यासमधून खणखणीत चौकार बघायला मिळाला. मात्र अजूनपर्यंत खूप मोठे फटके खेळावे लागतील. आणि आता मात्र पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि थोडासा आउटफील्ड खड्या बसल्यामुळे चेंडू अडला गेला आणि एकच धावावर समाधान. आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या अंकेवर. मात्र आता मात्र थोडीशी मॅचची औपचारिकता बाकी आहे मित्रांनो. शेवटचा चेंडू असेल. अभिमुले आपण टॉस बॉक्स पुढे न वळता समोरच नाणेफेकीचा कौल करतो. कुहे ग्रामस्थ